नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. महिलांना मातेसमान सन्मान देऊन परस्त्रीच्या केसालाही धक्का लागू न देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या कार्याचा युवकांनी अनुकरणातून आदर्श घ्यावा असे मत खासदार रामदासजी आठवले युथ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी व्यक्त केलं. ते खासदार रामदासजी आठवले युथ फाउंडेशन संचालित हौसाई वृद्धाश्रम सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने वधूवर समारंभात बोलत होते. यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या सचिव रश्मिताई भंडारे, हरिपूरच्या माजी सरपंच स्नेहलता पवार, उपाध्यक्ष जयवंत माळी, बौद्ध महासभेचे जितेंद्र कुलप, बौद्ध मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत खजिनदार, रतन तोडकर, शिवसेना उपप्रमुख रेखाताई शेंडे, विजयमाला वाघमारे प्रमुख उपस्थित होत्या. तथास्तु कल्चरल अकॅडमी सांगली यांच्या वतीनं वधूवर मेळावा आयोजित केला होता आणि या प्रसंगी स्वागत प्रास्ताविक चेअरमॅन सिद्धार्थ कांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन हौसाई वृद्धाश्रमाचे समुपदेशक विजय लांडगे यांनी केले. यावेळी संस्थापक संदेशभाऊ भंडारे यांनी पुढे म्हटलं आहे की राजमाता जिजाऊंच्या स्वप्नातले समानता आणि न्यायाचे स्वातंत्र्य आणि समभावाचे राज्य आणायचे असेल तर प्रत्येकाला शिवबा व्हावे लागेल. देशाला महासत्ता बनवायला युवकांनी कंबर कसली पाहिजे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना तळागाळात राबवून सामाजिक विकास साधल्यास प्रत्येक जन सक्षम बनेल. यावेळी सुमारे 150पेक्षाही जास्त वधूवरांनी सहभाग नोंदवला आणि विविध जाती धर्माच्या पालकांनी शिवजयंतीच्या दिवशी आयोजित मेळाव्याचे कौतुक केले. सरपंच स्नेहलता पवार, सौ वैजयंता वाघमारे, शाहीर चंद्रकांत गायकवाड, जितेंद्र कोलप, बाजीराव प्रज्ञावंत यांची भाषणे झाली. यावेळी उपाध्यक्ष जयवंत माळी, तथास्तु कल्चरल अकॅडमीचे शाहीर चंद्रकांत गायकवाड, विभाग प्रमुख चैताली तातुगडे, विजय लांडगे, निलेश नवघरे, नलिनी कांबळे, माधुरी मुळीक, संदीप कोरे, सोनिका कांबळे, रेश्मा ऐवळे, राहुल ऐवळे, रवींद्र लांडगे, पूजा लोंढे, नंदाताई केंगार, वैशाली लांडगे, स्वप्नील बॅळीकुळी, श्यामसुंदर गाडे, भारती लोंढे, अमित मुळीक, संस्थेचे पदाधिकारी, सभासद, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार अधीक्षक रेखामाळी यांनी मानले.